संजय पाटील साहेब, युवकांसोबतच कोल्हापूर, महाराष्ट्र तसेच देशभरामध्ये नाव गाजलेले आमचे लाडके आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, युवकांचा हात जोडून दक्षिणमध्ये निवडून आलेले आमचे बंधुतुल्य मित्र माननीय आमदार ऋतुराज पाटील साहेब, या सर्वांच्या योगदानामुळे आज आपण या शिक्षण संस्थेतून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कामगिरी करत असताना नावलौकिक केलं आहे. आपल्या टेक्निकल कॉम्प्युटरचे पावरकर सर याने वेळोवेळी कुठल्याही विद्यार्थ्याला कुठल्या डिपार्टमेंटचा आहे, कुठे शिकतो हा विचार न करता ज्या गरजेवेळी सरांच्या समोर कोणीही केलं तर त्या गरजेवेळी त्यांनी मदत केली. हा सगळा माहोल अनुभवत असताना आज खूप आनंद होतोय, कारण आज सर्वांनी शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय करून संसारमयी देखील काही मित्रमंडळी माझ्या मैत्रिणी झालेले. मला एक सांगायचं आहे की बालपणापासून आई वडील संगोपन करतात, त्यानंतर सुरू होते शिक्षणाची सुरुवात. या शिक्षणाच्या वाटेवर आई वडिलांपेक्षा जास्त वेळ आपण आपल्या गुरूंसोबत होतो आणि आपल्याला लाभलेले हे गुरु त्याच्यामुळे आपण काहीतरी अशी मूर्ती बनतो जी मूर्ती भविष्यामध्ये सर्व ठिकाणी नावलौकिक केली जाते. शैक्षणिक मात्र पूर्ण होऊन झाल्यानंतर कॉलेज जीवनामध्ये आपण रममाण होतो आणि त्या कॉलेज जीवनामध्ये कधी कसोटी चालू होते, कारण जगणं कसं आणि पुढं मिळवणं कसं या कॉलेज जीवनात शिकवलं जातं. मला आमच्या डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचं डिप्लोमापासून ते डिग्री ते MBA पर्यंतच्या सर्व शिक्षकांचं खूप कौतुक वाटते की हा आमचा विद्यार्थी आहे आणि हा आमचा विद्यार्थी शिकून खूप पुढे मोठं होणं गरजेचं आहे. सर्वात शेवट मी माझी ओळख करून देतो, कारण पहिला मी या डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचा एक विद्यार्थी म्हणून आहे, त्यानंतरच पिढार होते की माझी ओळख करून द्यायचं. आज या संस्थेमुळं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तब्बल 3067 मंदिरे तसेच 27,000 एकर जमीन असणाऱ्या देवस्थान समितीचा मी आज एक घटक आहे. आज मी तिथला IT इंजिनियर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करतो. आज जी काय ओळख आहे ती माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि मला लाभलेल्या या गुरुजनांच्यामुळे आहे. आज तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून महालक्ष्मी मंदिर असेल, ज्योतिबा मंदिर असेल, याचे वेगवेगळे अनुभव घेत असतात. यात्रा, जत्रा